बांगलादेशमधल्या निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेवर आली आहे। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी 299 पैकी 165 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत। माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान हे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित झाले। दरम्यान जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीला फक्त 45 जागा मिळाल्यात। आतापर्यंत 206 जागांचे निकाल जाहीर झालेत। भारतात राहणाऱ्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या निवडणुका पूर्णपणे फसव्या आणि असंवैधानिक असल्याचंही म्हटलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधल्या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्यात। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुख तारिक रहमान यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय। भारत लोकशाही, प्रगतिशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनार्थ उभा राहील असं देखील आश्वासन मोदींनी दिलंय। तारिक रहमान बांगलादेशचे पंतप्रधान होणार आहेत। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे ते प्रमुख आहेत। वडील जिया-उर-रहमान माजी राष्ट्राध्यक्ष होते। त्यांची आई खालिदा झिया या माजी पंतप्रधान होत्या। गेल्या 17 वर्षांपासून लंडनमध्ये तारिक रहमान होते आणि निवडणुकीपूर्वीच ते बांगलादेशमध्ये परतले। आईच्या निधनानंतर 2025 मध्ये तारिक रहमान बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी विराजमान झाले। शेख हसीना यांचं सरकार असताना तारिक रहमान यांच्यावरती 84 खटले दाखल करण्यात आले होते। शेख हसीना यांचं सरकार जाताच सगळे 84 खटल्यातून रहमान निर्दोष सुटले। रहमान यांना बांगलादेशच्या राजकारणातील क्राऊन प्रिन्स असं देखील म्हटलं जातं। Thank you.